प्रोसिजर आहे का या सभागृहातला? काय लावलंय त्याच्यासाठी? पॉइंट ऑफ प्रोसिजर वापरता येत नाही या? नाही अजिबात. मी 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 इकडे बघा, हे एक लक्षात घ्या. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. मुळीच चालणार नाही. जर का इकडे आयुधांचा दुरुपयोग केला जाणार असेल तर मी या सभागृहातल्या सदस्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी इकडे बसलेलो आहे. मी याला मान्यता देऊ शकत नाही. सभागृहाचा प्रत्येक मिनिट याच्यासाठी खर्च होत आहे. सामान्य जनतेचा पैसा आपण चालवलेल्या या प्रोसिडिंग्स पाठी खर्च होत आहे. अशी वागणूक ही योग्य नाही. बसून घ्या, बसून घ्या. बस, मुळीच नाही. बसून घ्या सगळ्यांनी. पण बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. महाजन साहेब बसून घ्या. ठीक आहे, चला औचित्य घ्या, औचित्य घ्या. औचित्याचे मुद्दे श्रीमती ज्योती गायकवाड. नाही, आता मी परवानगी नाकारतोय. मी परवानगी नाकारतोय. पॉइंट ऑफ प्रोसिजर नाही. श्री बाबाजी चालू काळे. करा. श्रीमती ज्योती गायकवाड, आपण. माननीय अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः आपले मी धन्यवाद मानते. बोला बोला बोला. मी खालील महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या विषयावर औचित्याचा मुद्दा देत आहे. कसं देतो ना, थांब. बोला बोला ताई, बोला. तरी कृपया स्वीकृत व्हावा ही विनंती. ठीक आहे, बोला. मानवी जीवनात बोला बोला. सन्मान्य सदस्य, आपण बोला. मी ऐकतोय, मी ऐकतोय. आपण बोला. बोलत राहू. बोला. मला दुसरं नाव पुकारायला लागेल. मानवी जीवनात खेळाचे किती महत्त्व आहे हे सर्वांना माहितीच आहे. माझ्या धारावी विधान मतदारसंघामध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा जिल्हा संकुल आहे, जे 2013 मध्ये बांधण्यात आले. चला बोला. मी ऐकतोय. बोला, आपण बोला. मी ऐकतोय. मला दुसरं नाव पुकारायला लागेल. हा, धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. तिथे सगळी गरीब जनता आहे आणि या परिसरातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यात यावं यासाठी हे संकुल बांधण्यात आलं होतं. बोला. एकेकाळी हे संकुल सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना आणि क्रिकेटपटूसाठी आधार होतं. आम्हाला अपेक्षा होती तिथून स्टेट लेवलचे, नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू तयार होतील. पण इथे मला खेदाने नमूद करावं वाटतं की स्थानिक समुदाय, लोकप्रतिनिधी व राज्याच्या क्रीडा विभागाच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून 2019 मध्ये या क्रीडा संकुलाची देखभालीची जबाबदारी एका खासगी विकासाकडे देण्यात आली. आज मोठ्या खेदाने सांगावे लागत आहे की या चुकीच्या निर्णयामुळे सर्वांसाठी खुले असलेले लोकप्रिय क्रीडा केंद्राचे आता एक खासगी क्लब मध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे धारावीतील तरुणाई आणि व्यावसायिक क्रीडापटू त्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणापासून वंचित झालेला आहे. कारण हे प्रशिक्षण एवढं महाग झालेलं आहे की हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झालं आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर स्विमिंगसाठी तेव्हा जे रेट होते ते प्रति महिना 650 होते धारावीसाठी आणि इतर लोकांसाठी 750 होते. म्हणजे 2 महिन्यासाठी बघितलं तर 1300 रुपये होते धारावीसाठी आणि इतर लोकांसाठी 1500 रुपये होते. आणि त्यासाठी जो दिवस होते ते फक्त संडे वगळून सगळे दिवस म्हणजे जवळजवळ 52 दिवस होते. म्हणजे समज 50 दिवस जरी म्हटले तर 50 दिवस होते. पण आता जो खासगीकरण झाला आहे त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जे दिवस आहे ते 25 दिवस, अर्धे दिवस झालेले आहेत. 25 दिवस आणि त्याचा जो खर्च आहे तो 19,000 रुपये एवढा घेतला जातो. त्यामुळे मी असे सांगेन आपल्याला